अयोध्येतील राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती नक्की झाली। मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची होणार स्थापना। मंत्री प्रल्हाद जोशी यांची ट्विट करत माहिती। टँकर चालक आणि प्रशासनाची बैठक निष्फळ। टँकर चालकांच्या संपाबाबत तोडगा नाही। टँकर चालक संपावर ठाम। ट्रक चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्रक जारी। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रक चालकांचा राज्यभरात संप। वाहन चालकांचा नवीन कायद्याला विरोध। ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सदस्य बाल मलकित सिंग यांची माहिती। राज्यव्यापी संपामध्ये पुणे पेट्रोल डिझेल असोसिएशन सहभागी होणार नाही। पुण्यातील सर्व पेट्रोल पंप चालू राहणार। पेट्रोल पंप बंद निर्णयावरती पेट्रोल डिझेल असोसिएशनचा खुलासा। अमरावतीमध्ये वाहन चालकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाड्या अडवून आंदोलन। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वाहन चालक आक्रमक। हिट अँड रन कायद्याच्या वाहन चालकांकडून निषेध। समृद्धी महामार्गावर अनेक ठिकाणी पेट्रोल पंप आणि टोल प्लाझावर चालकांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी अनेक ट्रक चालक थांबले। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनचा संप। पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं राज्यामध्ये अनेक ठिकाणी रांगा। सोलापूरमध्ये पेट्रोल पंपावर ग्राहकांचा राडा। पेट्रोल भरण्याच्या रांगेमध्ये वाहन चालकांमध्ये वाद। पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला। नाशिक शहरामध्ये रात्री पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी। तर काही ठिकाणी पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये बाचाबाची आणि वादाच्या घटना। जळगावमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची गर्दी। ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्यानं नागरिकांच्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी रांगा। संभाजीनगर शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांची गर्दी। ट्रक चालकांच्या संपाचे परिणाम पेट्रोल पंपावरती दिसून आले। हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप। त्यामुळे सर्व खासगी बसेस चालक, इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर। हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी। छत्रपती संभाजीनगर एसटी महामंडळाकडे 2 दिवस पुरेल एवढाच डिझेल साठा। 2 दिवसांपेक्षा अधिक संप लांबल्यास एसटीवर परिणाम होण्याची शक्यता। विभाग नियंत्रक एसटी महामंडळ संभाजीनगर यांची माहिती। ट्रक चालकांच्या संपाचा बस प्रवाशांना फटका। भंडारा आगाराच्या 250 बस फेऱ्या रद्द। लातूरमध्येही संपाचा परिणाम। लातूर शहरातील काही पेट्रोल पंपावरील इंधनांचा साठा संपला। यामुळे वाहन चालक त्रस्त। वसईमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांचा गोंधळ। ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल न मिळण्याची नागरिकांना भीती। पेट्रोल पंपावर जवळपास 1 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। इंधनाचा तुटवडा भासू शकतो या अफवेमुळे नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी। रात्री उशिरापर्यंत शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांच्या पेट्रोल भरण्यासाठी रांगा। नाशिकच्या मालेगावमध्ये टेहरे इथे ट्रक चालकांचा मुंबई आग्रा महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न। यावेळी टायर जाळत शासनाचा निषेध केला। वर्ध्यामध्ये शासनाच्या हिट अँड रन कायद्याला चालक संघटनांचा विरोध। वर्ध्यातील ट्रक चालकांचं बजाज चौक परिसरात स्टेअरिंग बंद आंदोलन। कायदा मागे घेण्याची चालकांची मागणी। मराठा आरक्षणासंदर्भात आज मुंबईमध्ये उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। बैठकीचं मनोज जरांगेंनाही निमंत्रण। दरम्यान मराठा आरक्षणासंबंधित होत असलेल्या उच्चस्तरीय बैठकीला जाणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं। फडणवीस सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिलं होतं, मात्र महाविकास आघाडी सरकारमुळे कोर्टात आरक्षण टिकलं नाही। मंत्री विखे पाटलांचा महाविकास आघाडी सरकारवरती आरोप। मराठवाड्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची बैठक। हैदराबाद येथील निजामकालीन नोंदीचा अहवाल विखे पाटलांना सुपूर्द केला। प्रकाश शेंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। भेट घेत सराटेंनी केलेल्या याचिकेसंदर्भात ओबीसी नेते आणि ओबीसी संघटना यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याची मागणी केली।
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार. पिकांच्या नुकसानाकरता शेतकऱ्यांना निकषाबाहेर मदत करण्याला शासनाची मान्यता. पाणबुडीचा प्रकल्प राज्याच्या बाहेर जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. तर अनेक उद्योगपतींनी महाराष्ट्राला पसंती दिल्याचीही मुख्यमंत्र्यांची माहिती. बुलढाण्यामध्ये स्वतंत्र लढण्याच्या निर्णयावरती रविकांत तुपकर ठाम. राजू शेट्टी ऐनवेळी कुणासोबत तरी युती करतात आणि त्यात आमच्यासारख्यांचा बळी जातो, तुपकर यांचं वक्तव्य. धमकी देण्याचा स्वभाव अजित पवारांचा पूर्वीपासूनचाच. पक्ष फुटण्याआधी सुद्धा त्यांनी हेच केलं. त्यांनी शरद पवारांच्या जवळची अनेक माणसं तोडली. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर आरोप. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार, फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी. खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांची भारताच्या संविधानासाठी देशाला गरज, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. तर संविधानाच्या सुरक्षेसाठी प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीसोबत येतील, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करण्यासाठी चर्चा सुरू. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला शरद पवार आणि राहुल गांधींसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची अरविंद सावंत यांची माहिती. शिवसेना ज्यांनी फोडली त्यांना आगामी निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळणार नाही, ठाकरे गटाचा खासदार अरविंद सावंत यांचा दावा. तर भाजप त्यांना कमळ चिन्हावरती लढायला सांगेल, सावंतांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी चर्चा सुरू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती. तर भाजपकडून प्रचारासाठी अभिनेते आणि अभिनेत्या वापरल्या जातील, मात्र ते लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, पटोलेंची टीका. कायद्याचा दुरुपयोग करणारे अधिकारी जेव्हा पोलीस महासंचालक पदावर बसतील तेव्हा कायद्याचं राज्य असेल का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल. 2024 हे निवडणुकीचं वर्ष, त्यामुळे जनतेनं आता आमच्याकडे लक्ष द्यावं, मुश्रीफांचं मतदारांना आवाहन. राज्यामध्ये पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही कामाला लागलो, आमदार संजय गायकवाड यांची माहिती. तर महायुतीला देशामध्ये 400 पेक्षा जास्त जागा मिळणार, गायकवाड यांचा दावा. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर कोणाला आवडणार नाही, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंचं उत्तर. तर हिंदुत्वासाठी काम करणारे दोन मराठी नेते एकत्र येणं ही चांगली बाब, गोगावलेंची प्रतिक्रिया. स्वाभिमानीकडून रविकांत तुपकरांना बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची ऑफर, राजू शेट्टींची माहिती. जर तुपकरांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल तर चांगली गोष्ट, राजू शेट्टी यांचं वक्तव्य. आगामी निवडणुकीमध्ये हिंगोलीमध्ये महायुती आणि शिवसेनेचा भगवा फडकत राहण्याचा संकल्प, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य. ठाकरे गटाचे माजी आमदार बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. मंत्रालयात 30 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली. तर कोणतीही राजकीय भेट नव्हती, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहे हम, राजकीय नेत्यांचा संकल्प काय या प्रश्नावर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. 13 जानेवारीला बीडमध्ये छगन भुजबळांची महासभा, धनंजय मुंडे पंकजा मुंडेंना महासभेचं आमंत्रण, ओबीसी आरक्षण बचावासाठी महासभा घेण्याचा निर्णय. आदित्य ठाकरेंची 6 जानेवारीला दक्षिण मुंबईमध्ये सभा, गिरगावच्या विभाग क्रमांक 12च्या वतीनं सभेचं आयोजन, ठाकरे गटाकडून दक्षिण मुंबईत लोकसभेची तयारी. कांदा प्रश्नी शेतकरी बांधवांना न्याय मिळेल, शिंदे आणि फडणवीसांची कांदा प्रश्नावर चर्चा सुरू, मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती. तर नव्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागणार नाही याची काळजी घेऊ, मुनगंटीवारांचं आश्वासन. धाकधूक आम्हाला नाही तर विरोधकांना, मंत्री संदीपान भुमरेंचा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना टोला. तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे रात्री स्वप्न पाहून सकाळी बोलतात, भुमरेंची टीका. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मुंबईमध्ये भाजपकडून चाचपणी सुरू, मुंबईतील 6 लोकसभा जागांचा विभागनिहाय आढावा घेतला जाणार. 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा, आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. विरारमध्ये माजी नगरसेविकेसह एका मतिमंद मुलावरती माथे फिरून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये मतिमंद मुलगा आणि माजी नगरसेविका दोघेही गंभीर जखमी झाले.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील कासारवडवली इथं आयोजित केलेल्या रेव पार्टी प्रकरणी दोघांना अटक, तर जागा मालकाचा पोलिसांकडून शोध सुरू। रेव पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांना समुपदेशन करून घरी पाठवलं। अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली, त्यांच्या जागी वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची अकोल्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती। धुळ्यामध्ये 31 डिसेंबर रोजी तैनात बंदोबस्तात 7 पोलीस कर्मचारी गैरहजर कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंकडून निलंबनाची कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ। भाजपचे आमदार नामदेव ससाणे यांना जातीवाचक शिवीगाळ, सोनू खतीब नामक व्यक्तीकडून शिवीगाळ, संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल। बीड जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत 307 आरोपींना अटक, फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू, तर या प्रकरणी 6 टोळी प्रमुखांना अटक। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ, दुचाकी चोरी करताना 3 आरोपींना 15 दुचाक्यांसह रंगेहात पकडलं, दुचाकी चोरट्यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ चालत्या दुचाकीनं पेट घेतला, दुचाकीस्वार सुखरूप। कुर्ला पश्चिम परिसरातील भंगाराच्या 5 ते 6 दुकानांना आग, अग्निशमन दलाला काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, आगीचं कारण अस्पष्ट। नवीन वर्षात महाराष्ट्रातील अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण, मुंबई पुणे सी लिंक आणि समृद्धी महामार्गाचा उर्वरित टप्पा काही महिन्यांमध्ये सुरू होणार। सांगलीच्या मिरजमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले, शिवसेना कार्यालयाच्या जागी मालकी हक्कावरून दोन्ही गटाचे शिवसैनिक आमने-सामने। सांगलीतील मिरजेमध्ये शिवसेनेच्या 2 गटात राड्यानंतर महापालिकेकडून कार्यालयावर कारवाई, मोकळ्या जागेत उभारलेलं पक्षाचं कार्यालय जमीनदोस्त। बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये 12 जानेवारीला माँसाहेब जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा होणार, जन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक येण्याची सर्वपक्षीय नेत्यांची मागणीसाठी सिंदखेड राजा इथं सर्वपक्षीयांचं धरणे आंदोलन। नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठी आनंदाचं जावो, मंत्री गुलाबराव पाटील यांनी इच्छा व्यक्त केली, तर रामराज्य देशामध्ये यावं हीच आमची नववर्षाची संकल्पना, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। वाढदिवसानिमित्त अब्दुल सत्तारांचे लागलेले बॅनर मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उतरवले, संभाजीनगरमध्ये बॅनरवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। परभणीमध्ये मराठा आणि ओबीसींसह अनेक जातींच्या तरुणांनी मोर्चा काढला, बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याची मोर्चेकरांची मागणी। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जिल्हा नियोजनासाठीच्या खर्चाचा आढावा घेतला, जिल्ह्यातील खर्च नियोजनाची जबाबदारी IIM नागपूरकडे। राज्यात जानेवारी महिन्यात थंडीची हुडहुडी भरणार नाही, जानेवारीमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार, हवामान विभागाचा अंदाज। राज्यामध्ये नवीन 100 कौशल्य विकास केंद्र स्थापित होणार, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती। 100 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू होणार, 18 ते 45 वयोगटातील तरुण मतदारांना रोजगार देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। लातूरमध्ये रेल्वे कोच कारखान्याला सुरुवात करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात, मात्र लोकार्पण सोहळा लांबणीवर। पहिल्या टप्प्यामध्ये 1920 रेल्वे बोगी तयार करण्याचं उद्दिष्ट, मात्र 3 वर्षांपासून उद्घाटन लांबणीवर। 12 जानेवारीला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात MTHLचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। राममूर्ती स्थापनेचं पंढरपूरच्या विठुरायाला निमंत्रण, रामजन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोर व्यास यांनी अक्षता कलश ठेवून निमंत्रण दिलं। भिवंडीमध्ये महानगरपालिका प्रशासनातर्फे डीप क्लीन स्वच्छता अभियानाचा शुभारंभ, एसटी स्थानक ते नागाव रस्त्यावरती आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते शुभारंभ, शहर स्वच्छ ठेवण्याचं आयुक्तांचं आवाहन। बीड जिल्ह्याच्या विकासासाठी 410 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा, मात्र कोणताही निधी खर्च होत नसल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन, तात्काळ निधी वाटप करून विकास कामांसाठी खर्च करण्याची मागणी। धाराशिव जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे 218 कोटी उपलब्ध, तर विमा वाटप सुरू असल्याची केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती।
मीरा भाईंदरमध्ये 31 डिसेंबर रोजी 104 तळीरामांवर कारवाई, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक पोलिसांकडून कारवाई. मुंबईमध्ये 31 डिसेंबर रोजी 229 तळीरामांवर पोलिसांची कारवाई, तर 2410 विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाण्यातील विविध ठिकाणी कारवाईमध्ये 15 वाहनं जप्त, तर डिसेंबर महिन्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये 1,31,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. ठाणे शहरामध्ये 31 डिसेंबर रोजी 297 मद्यप्रेमींवर कारवाई, तर 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत 743 मद्यप्रेमींवर ठाणे वाहतूक शाखेची कारवाई. धुळे जिल्ह्यामध्ये 31 डिसेंबरला पोलीस प्रशासनाकडून विविध ठिकाणी कारवाईमध्ये 12,54,000चा मुद्देमाल जप्त, पोलिसांकडून एका दिवसात 328 कारवाया. नाशिकच्या मालेगावात 2 गावठी कट्टे आणि 5 जिवंत काडतुसं जप्त, या प्रकरणी 2 संशयित ताब्यात, पवारवाडी पोलिसांची कारवाई. परभणीमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये अनुपस्थित राहिल्यामुळे 5 शासकीय कर्मचाऱ्यांचं निलंबन झालं होतं. निलंबन रद्द करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन. जळगाव शहरामध्ये रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामं, राष्ट्रवादीकडून महानगरपालिकेसमोर गांधीगिरी करत अनोखं आंदोलन, टाळा वाजवत महानगरपालिकेचा निषेध. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी घरासमोर वाळत घातलेला शेतमाल चोरीला, या प्रकरणी 8 आरोपींच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. 9,26,000चा मुद्देमाल जप्त. शनी शिंगणापूर येथील शनी मंदिराची बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी, अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी केली गेली आहे. नाशिकच्या सटाणा तालुक्यात सरकारच्या धोरणाविरुद्ध शेतकरी आक्रमक, संतप्त शेतकऱ्यांकडून गांजा लागवडीचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपूरमध्ये विदर्भवादी आक्रमक, संविधान चौकामध्ये रास्ता रोको करत विदर्भवादींचं आंदोलन. 31 डिसेंबरपर्यंत विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी शासनाला मुदत दिली होती. अमरावतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, पीक विम्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन पुकारलं, कृषी अधीक्षकांसमोर भजन म्हणत ठिय्या मांडला. नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा निर्यात बंदीच्या धोरणाविरोधात प्रहार संघटना आक्रमक, नववर्षाच्या स्वागतालाच शेतकऱ्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली, केंद्र सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. भंडाऱ्यामध्ये मानधनवाढ आणि पेन्शनसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीकडून तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन, घरकुल योजना, रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी तहसीलदारांना निवेदन. बुलढाण्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी बजाव आंदोलन, शासकीय सेवेमध्ये कायम करून घेण्याच्या मुख्य मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. गोंदियामध्ये अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार, अंगणवाडी सेविकांचा सरकारला इशारा. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील काही गावकऱ्यांच्या कुकडी लाभक क्षेत्रामध्ये शेतजमिनी गेल्या, मात्र अद्याप नुकसान भरपाई नाही, त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांचं कालवा सपाटीकरण करण्यासाठी धरणे आंदोलन. बुलढाण्यातील वृद्ध शेतकऱ्यांचं उपोषण स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांचं उपोषण मागे घेण्याचा निर्णय. बुलढाण्यामध्ये ज्येष्ठ शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा खामगाव पोलिसांनी अडवला, शेतकऱ्यांनी महामार्गावरती ट्रॅक्टर्स लावले, पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची. राज्यामध्ये 70 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, ठाणे, मुंबई आणि पुण्यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण. अहमदनगरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव, शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, 2 विद्यार्थी कोरोनाबाधित. नाशिकच्या गर्गे आर्ट स्टुडिओला 100 वर्ष पूर्ण, गर्गे कुटुंबाच्या जहांगीर आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनाला उद्धव ठाकरेंनी भेट दिली. अयोध्येच्या रामलल्ला नगरमधून अक्षता वाटपाला सुरुवात, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या सरचिटणीसांकडून घरोघरी जाऊन अक्षता वाटप.
जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का आणि जपानच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर त्सुनामी. कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार भारत सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणामध्ये गोल्डी प्रमुख आरोपी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.